नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता इकडे मात्र जानकी ऋषिकेशला समजावण्याचा प्रयत्न करत असते, परंतु ऋषिकेशचं म्हणणं असतं की तू मला पुन्हा एकदा फसवलं, माझा विश्वासघात केला, तू हे सगळं मला सांगितलं नाही. तेव्हा जानकी मात्र घडलेला सगळा प्रकार आता ऋषिकेशला सांगते की कशी ती मुलगी आम्हाला भेटली होती आणि तिने सतत काय काय सांगितलं. त्यानंतर शर्वरी वंश यांनी माझ्याकडनं वचन घेतलं, परंतु आता ऋषिकेश म्हणतो, "पण तू घरातल्या सगळ्यांना फसवत होती. तुला एकदाही वाटलं नाही का मला सांगावं?" तेव्हा जानकी म्हणते, "मला वेळोवेळी वाटत होतं." परंतु आता इकडे ऋषिकेश तिचं काही ऐकायला तयार नसतो. त्यामुळे जानकी जोरात ओरडून म्हणते, की "शर्वरी वंशांनी मला सांगितलं होतं की जर तू असं केलं तर माझं मेलेलं तोंड बघशील." आणि त्यांनी बऱ्याच वेळा हा प्रयत्न सुद्धा केला. त्यामुळे आता हा सगळा प्रकार ऐकून ऋषिकेशला सुद्धा काय बोलावं हे कळत नाही. जानकी सतत सांगत असते की खरंच ह्यात माझी काहीच चूक नाही आणि त्यामुळे आता इकडे ऋषिकेशला काय करावं ते सुचत नसतं. त्यामुळे आता तो जानकीचं बोलणं फक्त ऐकत असतो. परंतु जानकीला मात्र ऋषिकेशला पटवून द्यायचं असतं की यामध्ये तिची काहीच चूक नाही. येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता ऐश्वर्या मात्र बोर्डवर लिहित असते की लवकरच आता इकडे शर्वरीची ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू होईल, तर दुसरीकडे जानकीचं खरं रूप सगळ्यांसमोर मी आणणार आहे. इकडे मात्र आता ती मुलगी जानकीला भेटते. तेव्हा जानकी तिला विचारते, "जर तुझा तो बॉयफ्रेंड आहे, तो जर तुझ्या आयुष्यात आला आणि त्याने तुला बाळासकट स्वीकारण्याचं सांगितलं, तर तू त्याच्याकडे जाशील का? का हे बाळ शर्वरीला देशील?" तर तेव्हा ती म्हणते, "जर तरच्या गोष्टी मला माहीत नाही." तर तेवढ्यात ती म्हणते, "नाही, मला उत्तर द्यावं लागेल." तर ती पळ काढते. तर तेवढ्यात इन्स्पेक्टर तिथे येतात आणि जानकी म्हणते की बघा ना इन्स्पेक्टर साहेब, बरं झालं तुम्ही इथे आलात. आणि ती मुलगी घाबरते. तेव्हा आता लगेचच इन्स्पेक्टर म्हणतात की खरं काय आहे ते मला सांगायचं आणि मी जे जे प्रश्न विचारले ते सगळे मला उत्तर द्यायचे. तर तेव्हा मात्र आता ती मुलगी प्रचंड घाबरते आणि जानकी मात्र आता तिच्याकडे बघते, कारण तो दुसरा तिसरा कोणी नसून इन्स्पेक्टर हा ऋषिकेशच असतो. त्यामुळे आता जानकी आणि ऋषिकेश मिळून त्या मुलीकडनं सगळं सत्य काढून घेण्याचा प्रयत्न करतात. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब